आरती रुची स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकण आणि आपण. तर ह्यो माझा पहिलोच ब्लॉग असा, जाम धगधूक होता. देवारावांना त्याच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने विचार केला की चला एकदा चॅनल तो ओपन केलाय, ब्लॉग पण स्टार्ट करूया. आज गावाक जातो, मांडवी गार्डन गावाक जातो. बॅगा उठून आता वाटेक लागूचो बाकी असा, बट विचार केलाय मी जाते तर तुम्हीही माझ्यासोबत नक्की या, म्हणून व्लॉग स्टार्ट केलाय आणि होप्स तुम्हालाही आवडेल आणि मी नीट करेल. पण नक्कीच या, आमच्या कोकणात चा आनंद घ्या. माहिती आहे सगळे काही गणपतीला गावी जाऊ शकत नाही, काही लोकांना नोकरी व्यवसायामुळे, जसं मी आज लेटच चालले आहे म्हणा, बट तरीही जितकं पॉसिबल होतं तितकं तुम्हाला दाखवेन कोकणातली मजा काय असते. तर प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा, पुढच्याही येणाऱ्या व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ जर आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, जे तुम्हाला वाटेल ते करा, पण नक्की काहीतरी त्याच्यावर कमेंट काहीतरी करा, सो दॅट मला असं वाटेल की यार कुठेतरी काहीतरी चांगलं करतेय या फिर इम्प्रूव्ह करतेय. कोकणात चालले तर आहे, लँग्वेज येते कोकणातली, तुम्हाला असं वाटत असेल मध्ये मध्ये कोकणी, मध्ये मध्ये हिंदी, मध्ये मध्ये मराठी चालू असतं, तर ते जरा सांभाळून घ्या. काही चुकलं माकलं असेल तेही सांभाळून घ्या. पहिलीच सुरुवात आहे, त्यामुळे आधीच सांगतोय, नंतर रागवू नका. सो चला सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. मला 5 मिनिटं पण वाट बघूची इच्छा नाही. लवकर कधी एकदाची ट्रेन येतली आणि मी गावात जातले, असं झालं. खूप गरम होतंय. ECची तिकीट काढून काय फायदा होतोय का बघूया. आता मी पोचलेलो आहे माणगावला आणि आमचे 20 मिनिट्स पासून मी लेट आहे. ट्रेन हाफ एन आवर लेट आहे. आत्ताशी आम्ही संगमेश्वरला पोहोचलो. बस कालच्यापेक्षा लवकर आहे. खूप सारं खायला येत आहे, त्यामुळे एवढे काही लेट गेला तरी काही भेटणार नाही. पण माझी फुगडी भजन आहेत ते मिस नको व्हायला. सो बघू किती वेळात पोचतो आपण. अँड माय फेवरेट मावा केक. कितीही झालं तरी मला प्रवासात मावा केक हा लागतोच. जसं लोकांना प्रवासाची गोळी लागते, तसं मला प्रवासात रवा केक लागतो. किती क्यूट पद्धतीने माकडं बसलेली आहे, बट जरा भीतीच वाटते. बाई फोन येऊन घेऊन जातील. नको कॅप्चर व्हायलाच पाहिजे. वॉटरफॉल पण कॅप्चर केला. आय एम सो हॅपी. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवेन, नक्की बघा. भूक लागली आहे, वडापाव खाते आता. गरम वडापाव बोलून गरम नाही दिला. खूप वेळ ट्रेन गिलावड्याला थांबून ट्रेनचे पूर्ण इतक्यात राजापूर क्रॉस केलं असतं. आता कधी पोचवते कणकवलीला.
चालल्या चाललो आहेत आपण घरी जाऊया. ॲक्च्युली 6:45 वाजले आहेत. खूप लेट होती ट्रेन नंतर, पण चला पोचले. न्यू कणकवली स्टेशन. सो नाईस. बाहेरून तर खूपच सुंदर आहे, नो डाऊट. इंटरनॅशनल एअरपोर्टच वाटतंय. आता आपल्याला आपली गाडी बघायची आहे. व्हेरीज झाल्यावर राईट. सो लुक एट दिस कणकवली स्टेशन. खूपच छान. पार्किंग साईडमध्ये उभा आहे दादा. दिसत नाही मला. दिसली आमची गाडी. सगळ्याच वॅगेनार आपल्या नसतात आणि तशी ही आपली नाही आहे. आम्ही आलो, आपली गाडी आली आहे. हाय, नमस्कार गाववाल्यांनो. नमस्कार. सोडणार का घरी? गो देवा बाबा. एक सेकंड. अशा प्रकारे आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आमच्या घरी. फायनली मी पोहोचले आणि इथून अजून अर्ध्या तासावर गाव आहे. तर 7:30 होतील. आणि हा मोठा मला ब्लॉगिंग बोलतोय. ह्याच्यासाठीच उघडलेलं चॅनल. एक ब्लॉग बनवला नाही गावी आल्यापासून. आता तुला आयफोन कशाला पाहिजे? कुणी सांगितलं ब्लॉगिंग आयफोनवरच होते? सांगा तुम्ही बोलता का ब्लॉगिंग आयफोनवरच केली जाते? असं काही नाहीये. मन में हो इच्छा तो ब्लॉगिंग आप नोकिया पे भी कर सकते हो. सिर्फ कैमरा अच्छा होना चाहिए. आणि दादा तसं पण मी ब्लॉगिंग आयफोनवर करतच नाहीये. तर तुला तरी का पाहिजे आयफोन? हा ना, आपण आयफोनवाले लोक नाही. मी पोहोचले घरी. श्री आमची आरती फक्त दाखवते की मी आरती करते. वाट बघते की माझ्या बॅगेतून काय बाहेर निघेल. दे बघू. बॅग दे मला. काय आणलं? जस्ट पोहोचले. तर आधी फ्रेश होऊया, मग गणपती लावूया. किती महिन्यानंतर माझी आई मला भेटली. माझा भाऊ वाट बघते आणि माझा लाडका भाऊ माझी आतुरतेने वाट बघतोय की कधी येते, ही काय खायला देते का. हा हाय. मग गणपतीची काळजी घेतलीस ना? घेतली. बघू आता बघू. वजन केलं. आपले युट्यूबचं चॅनल आहे. हो. आता तू दिसणार युट्यूब वर. आपला पहिलाच ब्लॉग बनवून टाकते मी. हो मस्कावर. चला भेटूया आता. फ्रेश होतो आणि पुढच्या उद्या काय करायचंय ते बघू. आता तरी सध्या मला फुगड्या घालायच्या होत्या. विचारूया फुगड्या आहेत की नाही. नाहीतर एवढ्या मुंबईवरून मी फुगडी घालायला कोकणात आले आणि आमच्या आईने अजून काही केलंच नाहीये. भजनं आहेत 2. भजनाला जायचा विचार करतोय. तर पटकन फ्रेश होते, बघते काय नाहीये. आणि आमच्या मोठ्या दादांसोबत जातो आम्ही भजनाला. जायचं ना भजनाला? भजन बोलवायचं इकडे. भजन बोलवायचं. आम्ही जात नाही, आम्ही बोलवतो. चला भेटूया पुढच्या भागात. पूर्ण ब्लॉग बघा. आवडला असेल, आय नो तुम्ही एंडपर्यंत बघतच असाल, तरीही आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काही करा आणि कमेंट करायला विसरू नका फॉर माय इम्प्रूव्हमेंट. सो थँक्यू सो मच. लव यू गाईज.